Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. लोकपाल आता BMW मधून फिरणार. 7 गाड्या, 5 कोटी इतकी किंमत. भ्रष्टाचारावर आळा बसावा, तो अंकुशमध्ये राहावा म्हणून 13 वर्षांपूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये अण्णा हजारेंनी उभारलेल्या आंदोलनामुळे देशात लोकपाल संस्थेची स्थापना झाली. लोकपाल सध्या चर्चेत आलेत आणि त्याचं कारण कुठलंच भ्रष्टाचाराचं प्रकरण नाहीये, तर BMW कार आहेत. लोकपालांनी आपल्या 7 सदस्यांसाठी BMW कारच्या अत्याधुनिक मॉडेलची मागणी केली आहे. या कारची किंमत तब्बल 5 कोटींच्या घरात जाते असं सांगितलं जात आहे. ही मागणी नेमकी काय आहे, सध्याच्या लोकपाल असलेले न्यायमूर्ती अजय खानविलकर कोण आहेत आणि लोकपाल सदस्यांना ही सुविधा असते का, हेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार लोकपाल यांच्या 7 सदस्यीय समितीनं आपल्या सर्व सदस्यांसाठी BMW कारची मागणी केली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती AM खानविलकर राष्ट्रीय लोकपालचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निर्णयानंतर निविदा मागवण्यात आल्या. निविदा भरण्यासाठी 6 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. याचबरोबर कंपन्यांना 10 लाखांची अनामत रक्कम जमा करण्यास सुद्धा सांगण्यात आलंय. 7 नोव्हेंबर रोजी सगळ्या निविदा ज्या आहेत त्या उघडल्या जातील. लोकपाल कार्यालयानं टेंडरमधल्या काही विशिष्ट गोष्टींबाबत अटी सुद्धा घातल्यात. BMW गाड्यांचा पुरवठा करण्यास इच्छुक असलेली संस्था ही या क्षेत्रातील नामांकित आणि अनुभवी असावी अशी पहिली अट घालण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकपालांचे चालक आणि इतर कर्मचारी यांना गाडीविषयी संपूर्ण प्रशिक्षण देणं हे आवश्यक असणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी हा किमान 7 दिवसांचा ठेवण्यात आलाय. संपूर्ण प्रशिक्षण 15 दिवसांच्या आत पूर्ण करणं हे सुद्धा बंधनकारक असणार आहे. केंद्रीय लोकपालांचं काम काय असतं आणि याचे सदस्य कोण कोण आहेत ते बघूया. BMW कार संदर्भातली ही बातमी जी आहे ती समोर आली, पण लोकांना असा प्रश्न पडतोय की लोकपालनं आतापर्यंत किती काम केलंय आणि काय काम केलंय. भ्रष्टाचारावर आळा बसावा, तो अंकुशात राहावा म्हणून 13 वर्षांपूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये अण्णा हजारेंनी उभारलेल्या आंदोलनामुळे ही संस्था जी आहे ती भारतात आली. जलद गतीनं कारवाई व्हावी आणि गरज असलेल्या प्रकरणांची चौकशी व्हावी म्हणून याची स्थापना करण्यात आली होती. भारतातील लोकपाल ही एक भ्रष्टाचार विरोधी संस्था आहे, जी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत स्थापन करण्यात आली होती. लोकपालचं मुख्य काम हे राष्ट्रीय स्तरावरचं सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करणं आणि त्याचा तपास करणं असं आहे. पण स्थापनेपासून आत्तापर्यंत म्हणजे 2019 पासून आत्तापर्यंत लोकपालची स्थापना झाल्यापासून एकूण 6,955 इतक्या तक्रारी ज्या आहेत त्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि त्यात फक्त 7 प्रकरणांची न्यायालयीन चौकशी जी आहे ती करण्यात आली आहे. आणि यावरूनच खरंच लोकपाल किती काम करतं आणि मग त्यांची ही मागणी जी आहे ती रास्त आहे का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. आता याच्यामध्ये कोण कोण आहे तेही आपण बघणार आहोत. केंद्रीय लोकपालसाठी 8 सदस्यांची मंजुरी आहे. सध्या लोकपालमध्ये 7 सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती खानविलकर हे लोकपालचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती संजय यादव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, माजी न्यायमूर्ती L नारायणस्वामी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, गुजरातचे माजी मुख्य सचिव पंकज कुमार आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाचे माजी सचिव अजय टिकरे हे लोकपालचे सध्याचे सदस्य आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती खानविलकर किंवा इतर सदस्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकलेल्या नाहीयेत असं सुद्धा इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या बातमीमध्ये नमूद केलेलं आहे. विशेष म्हणजे भारताच्या विद्यमान सरन्यायाधीशांना मर्सिडीज कार देण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर न्यायमूर्ती आहेत त्यांना BMW 3 सिरीज मधली तीच कार देण्यात आली आहे, ज्यासाठी सध्या लोकपाल यांनी मागणी केली आहे. न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांचा जन्म 30 जुलै 1957 रोजी झाला. त्यांनी मुंबईतल्या मुलुंड इथल्या कॉलेज ऑफ कॉमर्समधून BCom आणि मुंबईतल्या KC लॉ कॉलेजमधून LLB केलं. 10 फेब्रुवारी 1982 रोजी त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली. 29 मार्च 2000 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 8 एप्रिल 2002 रोजी त्यांचा कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 4 एप्रिल 2013 रोजी त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2013 मध्ये
त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून बढती जी आहे ती देण्यात आलेली होती आणि 13 मे 2016 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि 29 जुलै 2022 पर्यंत ते कार्यरत होते। भारत सरकार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2022 आणि 23च्या सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी शिफारस करण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती केली होती। ते नवी दिल्ली इथल्या NBF प्रोफेशनल न्यूज ब्रॉडकास्टर्स स्टँडर्ड्स अथॉरिटी या न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनचे स्वयंनियामक संस्थांचे अध्यक्ष होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत असताना त्यांना महानदी पाणी विवाद न्याय प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून नामांकन देण्यात आलेलं होतं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद सोडल्यानंतर ते 8 मार्च 2024 पर्यंत महानदी पाणी विवाद न्यायाधिकरणाचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। 10 मार्च 2024 रोजी त्यांना भारताचे लोकपालचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती। आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर जो एक प्रश्न विचारला जातोय तो असा की खरंच लोकपाल यांनी केलेली ही मागणी जी आहे ती रास्त आहे का? त्याचबरोबर खरंच जनतेचा इतका पैसा हा गाड्यांमध्ये घालवणं हे आवश्यक आहे का? आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत म्हणजे 2019 पासून 2025 पर्यंत फक्त 7 प्रकरणं जी आहेत त्यांची कसं काय न्यायालयीन चौकशी होतीये किंवा फक्त 7च प्रकरणं जी आहेत ती कशी काय तडीस नेण्यात आलेली आहेत? इतर प्रकरणांचं नक्की काय झालेलं आहे? त्याची चौकशी का केली जात नाहीये? लोकपाल खरंच काम करतंय का? ही संस्था जी आहे ती खरंच काम करतेय का? हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।